नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. संचारेश्वर श्री स्वामी समर्थ गिरनार पर्वतावरून अंबाजोगाई ह्या तीर्थक्षेत्री आले. तेथे ते एका डोंगरावर वास्तव्यास होते. तेथे एक 7-8 वर्षाची गुराखी मुलगी गुरे चारण्यासाठी यायची. तेव्हा तिचे व श्री स्वामी समर्थांचे आजोबाचे नाते कसे तयार झाले हे आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तरी आजचा भाग आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ही विनंती करते. अंबाजोगाई नगराच्या परिसरात एक उंच असा डोंगर होता. आजूबाजूला लहान मोठ्या टेकड्या होत्या. घनदाट अशा जंगलाने तो भाग व्यापलेला होता. त्या भागामध्ये पंचक्रोशीतील अनेक गुराखी गुरे चारण्यासाठी येत असत. त्यामध्ये एका गरीब कुणब्याची 7-8 वर्षाची मुलगीसुद्धा गुरे चारण्यासाठी येत असे. डोंगरावर असलेल्या आम्रवृक्षाखाली बसलेल्या स्वामी आजोबांशी त्या गुराखी मुलीचे अतिशय प्रेमाचे नाते निर्माण होते. ते दोघेही अधूनमधून गप्पा गोष्टी करत असतात. लढिवाळपणे ती त्यांच्याशी खेळत असते, बागडत असते. त्याचबरोबर स्वामी आजोबा इतर गुराख्यांबरोबर सुद्धा गोट्या खेळत असत आणि आनंदाने सर्व गुराखी तेथे मौज मस्तीत वावरत असत. परंतु विशेषतः स्वामी आजोबांचे आणि त्या गुराखी मुलीचे विशेष असा स्नेह झाला होता. ती मुलगी अतिशय प्रेमाने स्वतःच्या घरी असलेली भाजी भाकरी नित्यनियमाने स्वामी आजोबांना आणीत असे. स्वामी आजोबासुद्धा नातीने आणलेली ती भाजी भाकरी अतिशय चविष्ट पद्धतीने खात असत आणि दोघेही एकमेकाशी विविध तऱ्हेच्या गप्पा गोष्टी करत असत. अधूनमधून स्वामी आजोबा आणि ते गुराखी इतरत्र रानोमाळ भटकत सुद्धा असत, प्रसंगी खेळत सुद्धा असत. अशा तऱ्हेने स्वामी आजोबा आणि त्या मुलीचा आणि गुराख्यांचा स्नेह हा वाढला होता. परंतु विशेषत्वाने ती गुराखी मुलगी स्वामी आजोबांच्या आजूबाजूला अतिशय घुटमळत असे, त्यांच्याबरोबर खेळत असे, बोलत असे, गप्पा गोष्टी करीत असे. काही वर्षांनी यथावकाश ती गुराखी मुलगी उपवर झाली. तेव्हा तिच्या आईवडिलांना म्हणजे त्या कुणबी जोडप्याला चिंता वाटू लागली की आता ह्या मुलीचा विवाह कसा करावा आणि शिवाय आपल्या असलेल्या कच्च्या बच्चांचा सांभाळ तरी कसा करावा. त्याच वेळेला त्या नगरात असणाऱ्या श्रीमंत सावकाराला पुत्र हवा आहे, वंशाला दिवा हवा आहे अशी बातमी त्या जोडप्याच्या कानावर आली. त्यावेळेला क्षणभर दोघाही पतीपत्नींनी विचार केला का आपल्या ह्या मुलीला आपण मुलाच्या स्वरूपात सावकाराकडे घेऊन जाऊ आणि त्या सावकाराला सांगू, विनंती करू, त्याच्यापुढे पदर पसरू की आपण आपल्या दत्तकासाठी ज्याचा शोध घेत होता तो मुलगा आम्ही आपल्यासाठी आणलेला आहे, आपण त्या मुलाचा स्वीकार करावा अशी आपण विनंती करू. असा त्या दोघांचा गांभीर्याने विचार सुरू होता. तो विचार त्या दोघांनाही पटला. अंतिमतः त्या मुलाचा पोशाख करून ते त्या सावकाराकडे अर्पण करण्यासाठी आले. गुराखी मुलगी तथा गुराखी मुलगा म्हणून
आलेल्या त्या मुलाचा स्वीकार तो सावकार आणि त्याची पत्नी अत्यानंदाने करतात. त्याच्या नावलौकिकाला शोभेल अशा तऱ्हेने त्या मुलाचे दत्तक विधान अतिशय वाजत गाजत धूमधडाक्याने केले जाते. हळूहळू तो मुलगा सावकाराच्या कामकाजामध्ये लक्ष देऊ लागतो. सावकारही त्याला आपल्या कामकाजातील रहस्य, कामकाजाचं स्वरूप समजावून सांगत असतो. तो मुलगा सावकाराच्या पिढीवर बसत असतो आणि अतिशय सक्षमतेने काम करीत असतो. असे काही दिवस जात असतात. तो मुलगा उपवर होण्याच्या स्थितीत येतो. त्यावेळेला सावकार पती-पत्नीला असं वाटू लागतं की आपल्या ह्या दत्तक मुलाचा विवाह अतिशय धूमधडाक्यात चांगल्या तऱ्हेने चांगल्या कुलीन घराण्यातील मुलीशी करायला पाहिजे, असा ते दोघेही विचार करू लागतात आणि चांगल्या मुलीच्या शोधार्थ त्या दोघांचे प्रयत्न सुरू होतात. धन्यवाद दादा. ती गुराखी मुलगी व श्री स्वामी समर्थ यांच्यात आजोबा व नातीचे नाते तयार झाले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी ती मुलगी जेव्हा वयात आली तेव्हा तिच्यावर जे संकट आले ते कसे दूर केले हे आपण पुढच्या लीला भागामध्ये बघणार आहोत. तरी येणाऱ्या गुरुवारचा भाग आपण सर्वांनी बघावा ही विनंती करते. धन्यवाद.